नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरज रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीर रिक्षा आणि पोलिसांच्या हप्तेखोरीचा सुळसुळाट. रेल्वे पोलीस स्टेशन व लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना हप्ते देऊन बेकायदेशीर रिक्षा प्रवासी वाहतूक. शिवसेना उभाटा आक्रमक. मिरज रेल्वे जंक्शन बाहेर असलेल्या अधिकृत सुखनिवास रिक्षा स्टॉप सोडून स्टेशन शेजारील पार्सल ऑफिस आणि मारुती मंदिरासमोर काही रिक्षा चालक बेकायदेशीरपणे रिक्षा लावून प्रवाशांची भरती करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणात रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांच्या अधिकाऱ्यांना हप्ते दिले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी केला आहे. या प्रकरणी निरीक्षकांना थेट निवेदन देऊन बेकायदेशीर रिक्षा चालकांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिरज रेल्वे जंक्शन बाहेर सुखनिवास रिक्षा स्टॉप हा शासनाने मान्यता दिलेला अधिकृत रिक्षा स्टॉप आहे. मात्र काही बेकायदेशीर रिक्षाधारक नियमांची पायमल्ली करत पार्सल ऑफिस आणि मारुती मंदिराच्या परिसरात बेकायदेशीरपणे गाड्या उभ्या करून प्रवासी भरतात. यामुळे अधिकृत स्टॉपवर प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या इतर रिक्षा चालकांचे अतोनात नुकसान होत असून त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. निबंधात नमूद केल्यानुसार इतर प्रामाणिक रिक्षा चालकांनी या बेकायदेशीर रिक्षा धारकांना जाब विचारला असता आम्ही रेल्वे बल सुरक्षा आणि लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांना नियमित हप्ते देतो असं उघडपणे सांगून दादागिरी केली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या या कथित वरद हस्तामुळे सामान्य रिक्षा चालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या प्रकरणी सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांनी मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे आणि रेल्वे सुरक्षा बलच्या अधिकाऱ्यांना तीव्र शब्दात इशारा दिला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील हा हप्तेखोरीचा प्रकार आणि बेकायदेशीर रिक्षा वाहतूक त्वरित रोखावी. जर प्रशासनाने या बेकायदेशीर रिक्षाधारकांवर व हप्तेखोर अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली नाही तर शिवसेना आपल्या खास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडेल. यावेळी रिक्षा सेनाचे मिरज शहर अध्यक्ष हैदर पठाण, उपाध्यक्ष बरकत मुजावर, शाखा प्रमुख महेश खदारे, उपशाखा प्रमुख संजय चव्हाण, शाखा सचिव संतोष जळके, जुबेर नदाब, अख्तर नदाब, नागेश राठोड, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राजेंद्र पाटील.